अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधलं आउटगोईंग वाढलं का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण रोज वाजवण्यात तुतारी आणि गर्दी झाली शरद पवारांच्या दारी, अशी काहीशी राजकीय परिस्थिती आहे। आणि आज डॉक्टर राजेंद्र शिंगणे जेव्हा शरद पवार गटात गेले तर आमदार अमोल मिटकर यांनी काहीसं असंच ट्विट केलं होतं काव्यात्मक, स्वतः आमदार अमोल मिटकर आपल्यासोबत, आउटगोईंग तुमच्या पक्षातलं वाढलं, आज शिंगणे गेलेत। आज अजितदादांची पत्रकार परिषद आपण जर बघितली असेल तर त्यात दादांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना मी तिकीट देतोय आणि ज्यांना मला तिकीट द्यायचं नाही ते पक्ष सोडून जात आहेत। त्यामुळे शिंगणेंना तिकीट, डॉक्टर शिंगणे साहेबांना तिकीट देणार नव्हते दादा, गेले। पण निधी एवढा दिला आहे, आता 2023च्या पावसाळी अधिवेशनापासून आतापर्यंत 1884.61 कोटी रुपयाचा निधी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी घेऊन गेलेत। त्याच्यामुळे तुम्ही जरी म्हटलं असेल की वाजवण्या तुतारी निघाले साहेबांच्या दारी, तर साहेबांनीच बोलावली जाणीवपूर्वक अशी गद्दारी, कारण यांना आता सिंदखेड राजाच्या मातीत त्यांना साहेबांना गाळायचं आहे। साहेब प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम करतील। पहिला दीपक चव्हाणांचा कार्यक्रम वाजलेलाच आहे, दुसरा कार्यक्रम आता डॉक्टर शिंगणेंचा या निमित्तानं वाजेल आणि तिसरा हर्षवर्धन पाटलाचा। त्याच्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा श्वास त्या जिल्ह्यात मोकळा झाला आहे। तुम्ही सातत्यानं असे जे तुमचा पक्ष सोडून जाणार तर कृतज्ञतेचा आरोप तुम्ही केलेला आहे। सध्या दीपक मानकरे तुमचे नाराज असल्याच्या चर्चा आहे, रुपाली ठोंबरेही नाराज असल्याच्या चर्चा आहे, ही नाराजी थांबवणार कशी? प्रांताध्यक्षांना हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे की पक्षात चालवत असताना सर्वांचंच काही मन सांभाळलं जात नाही, काही लोकांच्या नाराज्या होतात, पण नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो। अनेक लोक आहेत, आता काही लोकांना आर्थिक विकास महामंडळावर संधी दिली गेली। अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, दादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर घेतलं। काल तुम्ही बघितलं असेल नाईकवाडी असतील, भुजबळ असतील, यांना पण संधी दिली। त्याच्यामुळे दीपक मानकरसारख्या नेत्यांनी नाराज होण्याची गरज नाही, दादांचे ते विश्वासू समजले जातात। मात्र त्यांनी बोलताना हे पण म्हटलं की मी दादांची साथ सोडणार नाही, त्याच्यामुळे काही नाराज्या असतील तर ते दूर केले जातील। असं काय प्रत्येक पक्षात असतं, तुतारीत तर आता लातामलाती सुरू आहे, लाता मारतात एकामेकाला तुतारीमध्ये, साहेबांच्या नंतरची तिसरी फळी, पण त्याचं काय कुठं बाहेर गवगव होत नाही। पण दादाच्या पक्षात थोडंफार काही झालं की त्याच्या बातम्याच बनतात, त्याच्यामुळे थोडीशी नाराजी असली तरी पक्षाच्या पातळीवर त्यांची नाराजी दूर केलं जाईल। बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवार साहेब आणि खासदार सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर होत्या, मात्र दोघांमध्ये अबोला असल्याचं पाहायला मिळालं। पवार कुटुंबियातला संवाद थांबला आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण विद्याप्रतिष्ठानचा तो नियमित कार्यक्रम आहे। साहेब त्याचे प्रमुख आहेत आणि सुनेत्रा वहिनी त्याच्या अध्यक्ष आहेत विद्याप्रतिष्ठानच्या, त्यामुळे त्यांनी मीडियासमोर बोललंच पाहिजे, चर्चाच केली पाहिजे आणि तुमच्या कॅमेऱ्यात ते कैदच झालं पाहिजे असं होत नसतं। त्यांचे पारिवारिक संबंध आहेत शेवटी, आणि तो पवार परिवार मोठा परिवार आहे, त्याच्यामुळे विद्याप्रतिष्ठानच्या अनुषंगानं ती बैठक होती। ते न बोलले असतील तर त्याचा अन्वय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही काका पुतण्याची लढाई संपूर्ण महाराष्ट्राच्यासाठी औत्सुक्याचा विषय बनलेली आहे। तुमचा पक्ष आणि तुमच्या पक्षातले नेते या दोघांच्या संभाव्य लढतीकडे कसं पाहतात? असं आहे, लोकसभेमध्ये बारामतीकरांनी आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं आम्हाला अपेक्षा होती तसं अपेक्षित बारामती लोकसभेमध्ये यश भेटलं नाही। मात्र काही दिवसांपूर्वी अजितदादा बारामतीला गेले असताना समोर ताफा आडून त्यांच्यासमोर अक्षरशः बसून लोक म्हणायचे की दादा तुम्हालाच आता या ठिकाणी उमेदवार म्हणून राहावं लागेल। बारामतीकर अत्यंत हुशार आहेत, कोणाला काय द्यायचं, मागच्या वेळेस असंच कोणीतरी एक आला होता उपटसुंब, तोही बारामतीत उभा राहिला, शेवटी त्याची अनामत रक्कम जप्त झाली। आता हा जो काही जोगेंद्र पवार आता नवीन आणला आहे, युगेंद्र पवार तो काय जो नवीन आणला आहे, याला ना पवार साहेबांबद्दल आस्था आहे, ना याच्या मनात सुप्रियाताईंबद्दल प्रेम आहे, ना याला त्या पक्षाचं काही घेणं नाही, फक्त चमकोगिरी करण्यासाठी त्याला आणलेला आहे। त्याच्यामुळे तुलनात्मक लढाई आणि तुल्यबळ लढाई व्हावी आणि बारामतीकरांना बारामती सुरक्षित ठेवण्याकरता अजितदादा हेच आहेत पर्याय। त्यामुळे अजितदादांच्या सोबत एखादा तोला मोलाचा नेता कोणी असता तर त्यावर चर्चा करणं फार मला असं वाटतं समयसंमत ठरलं असतं, पण अशा व्यक्तीबद्दल मी काय चर्चा करू? त्यामुळे ते काय स्वार्थी काही पोरं आहेत, त्यातला तो आता हे एकाला एक दोन झाले, म्हणजे एक तो कर्जत जामखेडमध्ये आहे आणि एक आता हा काय त्याचं नाव म्हटलं तुम्ही, युगेंद्र पवार, हा तो आता इकडं आला आहे। मागच्या उमेदवाराचं डिपॉझिट तरी गेलं, याचं डिपॉझिट पण राहतो, काय तेवढा पण रेशो पार पाडतो की नाही हा बिचारा काय माहीत। त्याच्यामुळे बारामतीकरांना माहीत आहे कोणाला निवडून द्यायचं, तुम्हाला निकालानंतर लीड किती असेल दादांचा तो तुम्ही मोजावा, बाकी या अशा नवख्या लोकांवर काही बोलावं असं मला वाटत नाही। बारामती आणि अजित पवार हे अभेद्य असं समीकरण आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्यात
मतदारसंघात अजित पवारांना मिळणाऱ्या संभाव्य मताधिक्यामधून संपूर्ण प्रश्नाची उत्तरं जी आहे ती बारामतीकर जनता आहे ती राज्याला देणार आहे, असं जे मत आहे ते आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलं आहे. उमेश श्रवणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.